होता टॅप करायचा होता तिथे मात्र अचूक या ठिकाणी दिशा नेमचूक या ठिकाणी बाल आपण रुपेश पाटीलच्या माध्यमातून मात्र पॉपिंग क्रीजमध्ये हर्षल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची पहिलीच सुरुवात झाली. पहिला हर्षलने चौका मारायला पाहिजे होता. असं आहे का? हर्षलला लेफ्टी दिलाय वाटतं. रायटी असला तर बॉल जातील त्याच्यामुळे आता हर्षल लेफ्टी खेळतोय. दोन्ही बाजूने खेळणार आहे. हा कारगर संघाचा निलेश म्हात्रे आहे. मोठ्या गावचा निलेश म्हात्रे रिटायर झाला. दुसरा निलेश म्हात्रे आलाय. पुढचा बॉल अर्चलसाठी रोशनचा ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची काढा जरूर लागली मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. तिथे एक चरण होता तिथे. चांगला चेंडू अडकला. 15 वर्षाचा खेळाडू आहे. एक तुमच्या संघात एक अजून एक गेल्या वर्षी होता तो जाडा थोडा होता खेळाडू. कोण आहे? मित कडूची आता या ठिकाणी मॅच होणार आहे का मॅच? तूच ना? अरे थोडा मोठा झाला 1 वर्षात. दुसरा आहे का? तो गेल्या वर्षी भरपूर मजा केली होती त्यांनी आणि त्याला विकेट किपरच्या मागे ठेवला होता. बरेच बॉल सुटायचे. तो धावाचा मागे एक पण बॉल हडवला नव्हता. अंडर 15चा संघ आहे मला वाटतं रुपेश पाटीलचा. मात्र गुणवत्ता सिद्ध केली तर त्यांना सुद्धा मोठ्या संघामध्ये चान्स मिळू शकेल. तर आज आपण पाहिलं तर 1 वाजून 10 मिनिटांनी मॅच चालू झाली. चांगली संकल्पना आपण पाहतो. यावर्षी डे नाईट आहे, लाईव्ह आहे. प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला आपण कसं केलोय, कसं काय जिंकलो हारलो ते पाहण्याची संधी असणार आहे. पेन आणून घ्या. पुढचा बॉल रोशनचा. या वेळेस मात्र ऋषी होता त्या दिशेने. इन्साइड आउट. चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू गेला पहिला केपीएल चौकार ऋषी भगतच्या बॅटमधून. साईडला ठेव. अंपायर आहे तू. प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला. पुन्हा एकदाच फटका मारला. कारण ऋषी भगतची गुणवत्ता आपण गेल्या वर्षी पाहिली होती. जबरदस्त शरीरयष्टी आहे ऋषी भगतची. अगदी आपण पाहिलं तर बॉलला बॅट लागल्यानंतर बॉल सीमारेषा बाहेरच जातो. आणि निखिल भगतचा हा संघ म्हटला तर जास्तीत जास्त भगत खेळाडूंचा समावेश आहे. चौकार आणि धावसंख्या 9 वरती. अंतिम बॉल शिल्लक आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अतुल म्हात्रे आणि वैभव म्हात्रे बंधूंची जोडी पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर 9 धाबा झालेल्या आहेत. 2 चौकार आहेत असताना. पुढचा बॉल स्टेप आउट केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे स्वतः. पालोतूरमध्ये फील्ड झाल्यानंतर कुठल्या प्रकारची धाव नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पाहायला मिळतं. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये किमान 10-15 धावा येणं गरजेचं होतं. मात्र धावा आल्या 9. चांगली गोलंदाजी म्हणता येईल यावेळेस ऋषभ पाटीलची. जरूर एकच सर्कल असेल पॉवर प्लेचं. आता क्षेत्ररक्षण लावू शकता. मात्र बॉलरने धाव घ्यायला घेत. चला बॉलर हळूहळू गेला तर मात्र उशीर होईल. प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला. चषक आहे तो मानाचा कारगर या शहराला. प्रवीण पाटील आयोजक नावलय फेमस झाला. प्रवीण पाटील नगरसेवक नावलय फेमस झाला. खूप चांगलं विजय प्रशांतच्या माध्यमातून टायटल सॉक आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण शेठ पाटील यांच्या विद्यमानाने ही कारगर प्रीमियर लीग. आता विनय आलेला आहे. पुन्हा एकदा हर्षल भगत समोर असणार आहे. कारण 9 धावा 2 चौकारांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ज्या वेळेला फ्लड लाईट चालू होईल त्या वेळेला दोन्ही साईडने आपण खेळणार आहोत. पहिल्या 3 ते 4 मॅच आपण एका साईडने खेळूया. आता दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं 1:15 वाजता मॅच चालू झालेली आहे. भरपूर ऊन मैदानावरती आहे. त्या परिस्थितीमध्ये या संघांना खेळ करत असताना पहिलाच बॉल विनयचा डॉट केलेला आहे. हर्षलने मात्र चांगली फलंदाजी केली नाही. कारण 3 बॉल खेळलेला आहे. एकच धाव केली आहे. समोर आता विनय आहे. जरूर लेफ्टी रायटी खेळतो. म्हणजे कधी कधी लेफ्टी गार्ड घेतल्यानंतर रायटी सुद्धा खेळू शकतो आपण. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. जास्त उंची होती.
जास्त अपील करू नका. पंच का तुम्हाला पायचीत अपील दिला नाही. पायचीत केल्यानंतर फलंदाज मात्र नाराज होतात, शिव्या देतात. फक्त आपण थोडीशी अपील करा मजा आणण्यासाठी. आऊट का देणार नाही मी. चांबो हाच का आलेला आहे. सेलिब्रिटी खेळाडू आहे, सेलिब्रिटी खेळाडू. गॉगल लावून आलेला. टी शर्ट दिली काय? टी शर्ट घालून येतं. भरपूर धावाचं आहे मागे आपल्याला मागत ठेवतात. जास्त आता जरूर वाघ आहे, कारगरचा वाघ मित कडू. पुढचा बॉल विनयचा असणार आहे. समोर आता ऋषी. चांगली फलंदाजी दाखवली. 2 चौकार ठोकलेले आहेत. पुढच्या बॉलवरती चौकार येईल का? ऑन साईडला. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतो डगआउट मध्ये गेलाय तो मात्र बॉस फायटर या संघाच्या. आणि आलाय चौकार. हा तिसरा चौकार मला वाटतं, लगातारचा नाही. एक डॉट खेळलाय मध्ये आणि 3 चौकार झालेत. पुढचा बॉल विनयचा पुन्हा एकदा. यावेळेला चांगला स्ट्रोक. पहिला षटकार ऋषी भगतच्या बॅट मधून आलाय आणि बॉस फायटर टीमची धावत संख्येला वेगवान अवस्था निर्माण झाली आहे. आणि याच दरम्यान पहा षटकाराने स्वागत केले प्रवीण शेठ पाटील यांचं. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आणि इथून षटकार टोकत असताना 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गणेश भोईर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते डायरेक्ट कनेक्शन आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. यावेळी सुद्धा चांगला फटका बॅटच्या मधोमध. चेंडू गेला सीमा पार. ऋषी भगतचा अजून एक षटकार. जनतेचा दादा रखवाला थोड नाही त्याच्या कार्याला. मिळते या ठिकाणी ऐकायला जे सॉन्ग ऐकायला मिळतं टायटल सॉन्ग प्रवीण शेठ पाटील यांचं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं नमो चषकामध्ये 2 रायगड आणि ठाण्याच्या मॅच पाहायला मिळाल्या. 1 लिटर थम्सअप 6ची हॅट्रिक झाली तर कोणाकडून? कुंदन पाटील यांच्याकडून. पहा 1 लिटर थम्सअप आपल्याला असणार आहे. बॉल हरवलाय का? बॉल 2 घेते तुम्ही ना. बॉल तिकडेच आहेत. बाई पाटील यांच्याकडे बॉल आहेत वाटतं. बॅग खाली ठेवा ना तिथे. आपलेच केलं कोण घेऊन जाणार नाही. अंपायरांजवळ एक बॉल देऊन ठेवा. खरं तर रेग्युलर संघ ज्याचा हॅट्रिक साठी 500 रुपये. 500 रुपये नितेश जमा करा. कडू. ना 500 रुपये जमा करा. परंतु नुसतेच अनाउन्समेंट ना करू. बरोबर ना ऋषी? जमा करायला पाहिजेत तरच आम्ही षटकार ठोकू. मात्र विनय तुझा त्याचा भाऊ आहे, त्याच्यावर षटकार ठोकणार ना मला वाटतं. तो त्याचा रेकॉर्ड नाही खराब करणार तो. पाहूया षटकार येतो का. ओव्हरपिच फेकलाय. बॉल गेलाय इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला. इथे झेल टिपला जातोय. झेल टिपला तिथे बारक्या. किती झाले? 26. 5 बॉल कशी जास्त बॉल केलेला आहे. षटक समाप्त झालेले आहे. संघाची धावसंख्या 13च्या सरासरीने 26 धावा. सव्वीस धावा 13च्या सरासरीने झाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 होत्या. या ओव्हरमध्ये जवळ 17 धावा आल्या. त्यामध्ये 2 षटकार आलेत. एक चौकारी पाहायला मिळाला आणि ऋषी भगतची विकेटी गेली. नवीन फलंदाज यस गणेश भोईर कोण आहेत? मात्रे आहेत. रोहित मात्रे आहेत. यस छोटा पॅकेट बडा धमाका काल विकी पाटीलचा आपण पाहिला होता. तर रोहित मात्रे पाहूया कारगर लीग मध्ये धमाका करतो का. गोलंदाजच्या मार्गवर प्रणव. नवीन नवीन पोरांची नावं काहीची माहीत नाहीत. त्यांचा खेळ आपण सातत्याने बघतोय मात्र नावं कदाचित थोडीशी या ठिकाणी माहिती नसते आपल्याला.
हर्षल आता उजवा केलेला, डाव्या बाजूने धावा काय येत नाहीत. आता उजवा बघू काय होतंय. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक आहे, स्ट्रेट ड्राईव्ह. या बॉलवरती चेंडू अडवला गेला, तिथे मात्र रोशन होते आणि रोशनच्या माध्यमातून चेंडूफेकी आली. हर्षल फक्त सिंगल धाव काढतोय, ऋषीने मात्र षटकार चौकार लगावलेत. हर्षल 5 बॉलमध्ये फक्त 3 झालेले आहेत. आता जास्त धावा काढायला लागतील. ऋषीने 8 बॉलमध्ये 24 केल्या. 2 षटकार, 2 चौकार, 3 चौकार. आता आलेला आहे रोहित म्हात्रे, न्यू टॅलेंट आहे. पाहूया समोर सुद्धा प्रणय, तोही सुद्धा नवीन खेळाडू आहे. दोन्हींच्या माध्यमातून आता कशा प्रकारचा खेळ होतोय. टॅप करायचा होता, शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपला जातोय. इथे मात्र सफलता मिळते प्रणयला. रोहित मात्र बॅक टू द पवेलियन. 15 केली ना 7च्या आहे. आत्ताच आऊट झालेला आहे. पहिली कॉमेंटेटर आमचे नाव काय, रुपेश गरत, आमचेच बंधू आहेत, गरत बंधू. मुरबीचेच आहेत, मात्र आम्ही पेठचे आहोत. भाऊ पण गरतांचा आवाज व्हायला पाहिजे. कृष्ण आलेले आहेत, लेफ्ट बॅट्समन आहेत. थँक्यू. नाव काय, पृथ्वी. अख्खी पृथ्वी त्याच्यावरती आपण खेळतोय, त्याचं नाव आहे पृथ्वी. सर्व ड्रेस कोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी ड्रेस कोड सुद्धा आपल्याला कारगर प्रीमियरचा अगदी शोभून दिसतं खेळाडूंवरती. त्यांच्या माध्यमातून खेळ सुरू असताना हिटर 11, बॉस्पॉटर 11. पुढचा बॉल ऑन साईडला, कृष्णाच्या बॅटमधून. हा बॉल थांबणार नाही, बारकेला सुद्धा अडवता आला नाही. बॉल गेला सीमा पार, चौकार. आल्या चौकार ठोकला. धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या 31 वर गेलेली आहे. पहा, भरपूर धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला, स्टँड अँड डिस्पॅच होईल का. तिथून मात्र जेल खाली बारके आहे आणि नो डाऊट जेल टिपला जातोय. बारके आणि पप्पू कडू हे 2 क्षेत्ररक्षक खूप चांगले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून कारगर टीमकडून दोन्ही संघाकडून खेळत असताना त्यांनी चांगला खेळ दाखवलेला आहे. किती लांब झेल असू दे, ते क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपलाच जातो आणि कृष्ण झालाय बाद. पुढच्या मॅचसाठी थोडं थांबा जे पुढील मॅचचा टॉस केला जाईल. पुढील सामना आपण पाहू शकाल. दोन्ही संघाच्या कर्णधार ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी यायचं आहे. महेश भोईर आणि सूरज पाटील. सूरज पाटील आणि महेश भोईर. पहा, स्पर्धा ऑनलाईन आहे. आपण मॅच पाहत असाल तर यायचं आहे. महेश मराठी इथं उपस्थित आहे. टॉससाठी या. इनिंग ब्रेकनंतर टॉस करू आपण. पटापट मॅच घ्यायच्यात आपल्याला, कारण 10 वाजेपर्यंत परमिशन आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण मॅच होणार नाहीत. मग 3-3 मॅच खेळत आहेत, भरपूर मॅच खेळत आहेत. जर आपल्याला मॅच 7 वाजता संपवायची असते तर नॉकआउट केलेलो असतो आपण. मात्र मॅच 1:15ला चालू केलेल्या आहेत. 10च्या आतमध्ये आपल्याला संपवायचे 3-3 संधी आपल्याला आहेत आणि त्याच पहिले लगेचच टॉस करून घेऊया आपण. प्रणयचा पुढचा बॉल, नवीन फलंदाज निखिल टायगर. बॉस फायटर 11 संघाचे टायगर आहेत निखिल. 2 धावा धावून काढल्या, 2-3 षटकार लगावले तर चांगली धावसंख्या होईल. कारण पुण्याला खेळायला जायचं निखिल भगत यांना. बॉस फायटर नाव मला वाटतं निखिल भगत दिलेलं आहे. स्वतःला बॉस बोलतात. बोला. शेवटचा बॉल शिल्लक आहे प्रणयचा निखिलसाठी. ऑनसाईडला चांगला टॉपला लागलाय, मात्र क्षेत्ररक्षक अडवेल का. आपल्या पॅवेलियन मध्ये बॉल पाठवलाय पहा बॉस फायटरने. गेला चौकार. धावसंख्येला आकार येत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावसंख्या झालेली आहे. एक चांगली धावसंख्या उभारली आहे बॉस फायटर टीमने.
हॅलो हॅलो सूचना आहे की नेक्स्ट जी मॅच आहे महेश भोईर वर्सेस सूरज पाटील, म्हणजे टीमचं नाव आहे वॉरियर्स 11 वर्सेस लिजंड टायगर्स. जेवढे प्लेयर्स आहेत तेवढ्याने खेळायला लागेल, नाहीतर जी टीम बोलेल की आम्हाला आता खेळायचं नाही तर त्यांना डायरेक्ट आपण समोरच्या टीमला विनर देऊन 2 पॉईंट देणार आहोत. त्याच्यामुळे जरी 2 प्लेयर असतील 3 प्लेयर असतील त्या टीमला खेळायला लागेल. असं नाही की आमची टीम अवेलेबल नाही आणि आम्ही आता खेळणार नाही, तर ती डायरेक्टली त्यांना लुझर म्हणून समोरच्या टीमला विनर दिलं जाईल. ठीक आहे. तर जरूर. 40+ कॅप्टन आपले महेश भोईर अवेलेबल आहेत. दुसरी समोरची टीम सूरज पाटील टॉससाठी यायचं आहे. जर कोणी प्रतिनिधी असेल तर कळवा लवकर सूरजला किंवा इतर सदस्यांना. आणि चांगला नियम आहे, तुमची मॅच पोस्टपॉन केली जाणार नाही, मॅच त्याच वेळेला केलं जाईल. जरी 2 खेळाडू असेल तरीसुद्धा आपण इतर खेळाडू घेऊन केला जरूर. महेश भाई रेडी आहेत, सूरज पाटील यांनी लगेच यायचं आहे. तिसरं आणि चौथं षटक घेऊन आला बारक्या, मला वाटतं कॅप्टनला पॅनल्टी नाही, टीमला पॅनल्टी 2 धावांची असेल. जर खेळाडू आले नाहीत तर विन दिला जाईल समोरच्या टीमला. अतुल अर्षद म्हात्रे. बाबा चांगला खेळाडू आहे, 5 चेंडू केले, 2च धावा केल्या. धावा कर बाबा. निखिल भगतने षटका चौकार टोकला, कृष्णाने चौकार टोकला. तुझ्या बॅटमधून चौकार कधी येणार ती वाट पाहते टीम. बारक्याचा पुढचा बॉल ऑन साईडला, हर्षलला राग जरूर आलाय, मग तर सीमारेषेलगत रोशन पाटीलने झेल टिपला. 6 बॉल खेळला, 3 धावा केल्या. खराब फलंदाजी. आता पुढील मॅच मध्ये ओपनिंग चेंज करायला लागेल करायचं नाही. आपण ऐकत आहोत आज राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं सन्मानाने नाव घेतलं जातंय आणि आज खऱ्या अर्थाने नमो चषकाच्या आयोजनाचं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे ते प्रवीण शेठ पाटील यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. एक चांगला टी-शर्ट ट्रॅक आपल्याला टी-शर्ट उपलब्ध करून दिलेलं आहे. एक चांगलं नियोजनबद्ध आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहिलंच, पण गावाच्या क्रिकेटपटूंना सुद्धा एक चांगलं व्यासपीठ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून आलेलं आहे. 6 बॉल 3 धावा केल्या हर्षल, लिहून ठेव. आणि 8 बॉल ऋषीने 24 धावा केल्या. नवीन फलंदाज बाद झाला, मला वाटतं कोण, विक्रांत. अक्षय फडके षटकारा 100 फिक्स झाले बा. बॅटिंग साठी गेला पण नाही अजून, अशी पारितोषिक लावले पाहिजेत. बॅटर कोण आला तोच ना दिसत. जरा ऊन जास्त आहे, बॉलरला पण थोडा कन्फ्युजन होईल. अक्षय फडके पुढचा बॉल हॅट्रिकचा आहे. पुढच्याच बॉलवरती चांगला फटका. रोशन पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे तिथे. चेंडू आडोला फेकलाय, त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या पहा. निखिल भगत किती जोराने धाव घेत आहेत. आपली टीम जिंकली पाहिजे प्रत्येकाला वाटतंय. मला वाटतं गेल्या वर्षी निखिलची टीम 2ऱ्या क्रमांकावर राहिली होती. अक्षय फडके पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एलला. धावसंख्या भरपूर वेगाने वाढत असताना पुढचा बॉलवरती बॅटची कडा घेऊन शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. धावसंख्या 40 पाहायला मिळते. 4 षटकांमधले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 3 ओव्हरला 37 होत्या, या षटकामध्ये फक्त 3 आल्या. बोला. पुढच्या बॉलवरती निखिलच्या माध्यमातून चांगला फटका आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पुढच्या बॉलवरती आपण पाहतो यावेळेस कदाचित बॅकअप नसताना तर अजूनही धावा ऍड झाल्या असत्या. निखिल एक षटकार मारायला पाहिजे. तिच्या नावाने संघ आहे वास फायटर, तर एक षटकार मारायला पाहिजे. प्रेक्षकांची आणि आपल्या खेळाडूंची इच्छा आहे. धावा झाली 42. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर कार्यक्रम करतील मला वाटतं. झाला कार्यक्रम. एका टप्प्याने गेला वाटतं बॉल. गेला. चला चौकार आला. षटकार नाही तर चौकार तर आलेला आहे. निखिल भगतची आपण धावसंख्या पाहिली तर त्याने बॉल खेळलेत 4 आणि धावा केल्या 12 धावा केल्या. पहा चांगली फलंदाजी केली हर्षल. निखिलने चांगली फलंदाजी केली. 12 धावा केल्या. 47 टू विन. आपला पाणी घ्या, तिथे पाणी देणार नाही कोण.
आपल्या आपल्या संघाच्या खेळाडूंना पाणी घ्या. 12 खेळाडूला सांगा, कोणाला सांगा पाणी दिलं जाणार नाही. कोणाला पाणी भरपूर आहे, फक्त घेऊन जा तुम्ही. एक तिथे ठेवायला पाहिजे होता, एक रुपेश तिथे ठेवायला पाहिजे, तिथे ठेवायला पाहिजे. खेळाडू मग याची गरज नाही ना, तिथे ठेवा ना. आतमध्ये सावली पण आहे. राहू दे, आपलेच आहेत, संपू दे ना. पाण्याचं काय, पाण्यासारखं पुण्यदान नाही काय निखिल. तिथं न्यायक जार तिथं न्यायक बिंदास आपलेच खेळाडू, कोण बाहेरचे आलेले नाही. ते 47 धावा हव्या आहेत. गणेश भोईर त्या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. टॉससाठी यायचं आहे सूरज पाटीलचा संघ. महेश भोईर आलेले आहेत. पहा आपल्याला एका षटकाचा अवधी दिला जातोय. विशाल नाव सांग मला, विशाल टीमचं नाव सांग. विशालची नाही, महेशची लिजेंड 11 आणि सूरजची नाव टीमचं ब्लास्टर. ते चेंज कर नाव, आम्ही फायरवाला नाव सांग टीव्हीचं. तुलाच नाव माहिती नाही. मस्त नाव आहे. चला पहा, लेजंड 11 विपक्ष वॉरियर्स 11, महेश भोईर विपक्ष रुपेश पाटील. आपल्याला या एका षटकाचा अवधी दिला जातोय. आले ना, ओके. कधी स्टँड थोडासा हे झालाय, ते लॉक करायला पाहिजे. लॉक कर ना खाली विशाल, खाली लॉक कर ना विशाल. लॉक आहे बघ खाली, खाली लॉक कर. हा या साईडचा लॉक, हा लॉक, हा लॉक या बाजूने, या बाजू. हा असं. चला कॅप्टन यायचं आहे. या दरम्यान ॲडव्होकेट भूषण पाटील सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचे मोस्ट वेलकम. यशवंत पाटील आलेले आहेत. कारण 40+ खेळाडू सांगायला लागत नाही, ते लगेच येतात. त्यांना हाऊस आहे भरपूर. कारण भर उन्हामध्ये नमो चषकामध्ये 3 वाजता मॅच चालू केली होती आपण. आणि रेग्युलर खेळाडूंना आपल्याला रिक्वेस्ट करावी लागते, लाड करायला लागतात. 5-6 वाजता येतात आरामात. अंपायर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समॅन आलेले आहेत, चला फटाफट. ओपनिंग जोडी कोण आहे, विनय आणि अभिषेक. फिल्डिंग लावून घ्या ना प्लीज. बॅट्समन आलेत, अंपायर आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या. पुढील मॅचचा आपण टॉस करून घेऊया. रुपेश पाटील आले असतील तर. सूरज पाटील आपण स्टेजवर यावे. सूरज पाटील आलेले आहेत. सूरज निखिल फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन आलेत. 47 धावांची आवश्यकता आहे. काय पडला तुझ्या अंगावर ना, लगेच तिथे यायला त्याला बॅलन्स ना भेटेल. तिथं बसा. हा कॅप नाही. हे बॉल घे, बॉल घे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 70 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओपनिंग पेअर अभिषेक आणि विनय पाहायला मिळतील. नमो चषकानंतर खारघर प्रीमियर लीग आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. एवढं चांगलं सुसज्ज मैदान आणि त्यामध्ये खारघर गाव प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच हिटर 11 विरुद्ध बॉस फायटर. एकीकडे रुपेश पाटील तर दुसरीकडे ऋषी भगत असे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 46 धावा केलेल्या आहेत. शेवटच्या बॉलवरती निखिलने चौका ठोकत टार्गेट दिलेलं आहे, ते मात्र 47 धावसंख्येचं. चला फिल्डिंग लावून घ्या. हर्षल आला गोलंदाजीला. पुन्हा एकदा दोन्ही बंधू आलेत पहा. हर्षल बॅटिंगला आला तेव्हा विनयने गोलंदाजी घेतली होती. आता हर्षल बॉलिंगला असतं, विनय भगत बॅट्समन आपला स्ट्रायकिंग गेला. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक, बॉल गेला सीमा पार, धनका दिलाय मॅक्झिमम माइटी हिट विनय भगतच्या बॅटमधून.
चमचमतई त्या संगीत आपण ऐकलं. पहिल्याच बॉलवरती विनयच्या माध्यमातून षटकार आला. मोठ्या भावावरच्या गोलंदाजीवरती छोट्या भावाने षटकार टोकला. थोडासा मान ठेवायला पाहिजे होता, कारण विनयच्या गोलंदाजीवर मला वाटतं ऋषी भगत 2 षटकार टोकले ते लगातार. हर्षदने 6 बॉल खेळले. 6 बॉल कुठून आणायचे आता? 6 बॉलवरती केली 3 धावा आणि एका बॉलवरती 6 धावा दिल्या आहेत ऑलरेडी. जरूर पलटवार असणारच आहे, कारण विनय चांगला बॅट्समन आहे. हा चांगला बॉल फेकला बॉकिलचा. निखिल धावला चेंडूवरती. बॉस, त्याच्या नावाने बॉस फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने अगोदरच सांगितलं 12 वाजता मॅच केलं, आमची 2 वाजता पुण्याला पोहोचायचं आहे केरळला. मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार आला. या धावसंख्याही कदाचित पार केल्या जाऊ शकतील. जोपर्यंत विनय भगत आहे मैदानावरती तोपर्यंत या हिटर हिरो संघाला अपेक्षा असतील त्याच्याकडून. अभिषेक स्ट्रायकिंग याला ऑन साईडला चांगला फटका. या वेळेला मात्र निखिल भगतच्या पुढे चाललाय बॉल. बॉल अडवला जरूर, मात्र सीमारेषा बाहेर जात असताना. याच दरम्यान नितेशजी पाटील अगदी चांगल्या ड्रेस कोडमध्ये आपल्याला कुर्ता पैजानामध्ये, आणि 40+ टीमला भरपूर सपोर्ट असतो त्यांचा. याच आज खेळणार सुद्धा आहेत. कित्येक वेळेला आपण पाहिलेले आहेत. कुठे काना स्पर्धा असू दे 40+ची ते जाणारच. खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे. अशीच या ठिकाणी संकल्पना पाहिजे प्रत्येकाची. ऑन साईडला अभिषेकच्या बॅटमधून कोणताही खेळाडू नाही. अजून एक चौकार, जिथून मात्र षटकार पहिल्या बॉलवरती आला होता. आता लगातार 2 चौकार ठोकत धावसंख्या गेले 15 वरती. आपण टॉस घेऊया. हर्षलने 6 बॉलवरती 3 धावा केल्या आणि 4 बॉलवरती 15 धावा दिल्या. हे कॅल्क्युलेशन बघायचं कुठं आता. पुढचा बॉल अभिषेकसाठी. पुन्हा एकदा अपट्रॅकर होता. हा बॉल सुद्धा स्टेजवर आला असता कदाचित विनय असता तर. मात्र थोडंसं या ठिकाणी समाधान असेल की हा बॉल डॉट गेलेला आहे. रेग्युलर गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते हर्षलच्या माध्यमातून. आज मात्र खराब गोलंदाजीने सुरुवात केली. खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी. पुढचा बॉल ऑन साईडला. इथे मात्र निखिल चेंडूवरती आला, फेकला आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. षटक संपलं. षटक संपलेलं आहे. टॉस करून घेऊया आपण. सिंगल आली, धावसंख्या झाली आहे 16. अजूनही 31 करायचे आहेत. थोडं बाजूला मयूर कॅमेरा आहे. टॉस कुठे करायची आपण? सावलीमध्ये करायची का उन्हामध्ये करायची? हा चला तिकडे जाऊ. चला मग. कोण ऋषी भगत, नितेश पाटील यांना सुद्धा विनंती आहे. या व्यासपीठावर या, आपण व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्या. चला आपण टॉस करून घेऊया. कॉईन आहे विषय. ओके. एकीकडे वॉरियर्स, दुसरीकडे लिजेंड असा हा सामना पाहायला मिळेल. टॉस केला तर विशाल नाईक यांच्या शुभ असते. कॅमेरा फिरवा ना मयूर, इकडे येऊन पाहिजे काय? कॅमेरा फिरवा. असा एक मिनिट टॉस असा कर ना. कॅमेरा मारले ते करतोच. छापा कॉल केलेला आहे आणि काटा झालेला आहे. सूरज या ठिकाणी आपण दिसलाय. टॉस काय निर्णय? फिल्डिंग. ओके. पुढील सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र 2 संघामध्ये एक तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे 37 धावा करायच्या आहेत आणि धावसंख्या 16 झालेलीच आहे. 31ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज 17 झालेत का? ओके. एक बॉल झाला पण. ओके. ऋषी भगत, त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली शैली पाहायला मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर द रोप, नो बॉल या ठिकाणी इशारा आलाय. पुढचा बॉल फ्रीट असेल पहा. आता सुवर्ण संधी विनय भगतला असेल. विनय भगतच्या गोलंदाजीवर यात ऋषीने 2 षटकार ठोकले होते. आता संधी असेल विनय भगतला, जिथून मात्र मुक्तपणे तो फलंदाजी करू शकेल. थांबा एक मिनिट. असं मला कमी आहे का बरं? तर पुढचा बॉलवरती आल्या, सिंगल आली. फ्रीटचा बॉल. आता चांगलं क्षेत्ररक्षण झाले इथे, मात्र हा क्षेत्ररक्षक होता
रोहित 15 केल्यावरती चहा. प्रेक्षक आपले आनंद घेत आहेत. कोण आहेत? पप्पू कडू. आणि हा चेंडू या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी कृष्णाने रोहितने पकडला जेल. पाटील स्वतः कर्णधार आहेत. मॅच त्यांच्या आवाक्यामध्ये जरूर आहे कारण समोर विनय आहे. त्यांची फलंदाजी लाईनअप आपण पाहिली तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत ऋषीने साकारले. नो बॉल आला असताना सुद्धा जास्तीत जास्त धावसंख्या होऊ दिल्या नाही त्यांनी गोलंदाजीवरती. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूवरती फक्त 3 धावा आलेल्या आहेत. रुपेश पाटील एक जुना जाणता खेळाडू आहे, लिजंड खेळाडू आहे टीमचा. आता पाहूया त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ होतोय. मात्र तेवढ्या ताकदीने गोलंदाजी केली जाते ऋषी भगतच्या माध्यमातून. श्रीकांत पाटील उर्फ पप्पू पाटील स्टेजवर यावे आपण. हा जे लिजंड खेळाडू आहेत, माझी आजी खेळाडू आहेत, त्यांनी यायचं व्यासपीठावरती. सर्वांना आम्ही विनंती करत आहोत. कारगर प्रीमियर लीगमध्ये प्रवीण पाटील यांच्या वतीने पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये चेंडू. मला तर या षटकामध्ये 5 चेंडू फेकले, 4 चेंडू रोहितच्या हातामध्ये आले. मात्र चेंडू सीमापार किंवा चौकार अड्ड्या या गोरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये झाली ती धावसंख्या मात्र आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही कारण नोबॉल सुद्धा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी साकारली. पुढच्या बॉलवरती विनयच्या बॅटमधून आलाय. हर्षलला पार करत असताना हा षटकार. चांगली फलंदाजी. याच फलंदाजीसाठी विनय जाणला जातोय कारण ज्या अनुमान कारगर ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो ना त्यावेळेला विनय असेल त्याचबरोबर ऋषी असेल. मात्र या खेळाडूंचं काय झालं की हे संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडेसे अपयशी ठरताना. आता 12 बॉल करायचे आहेत, 21 धावा झालेल्या आहेत. 26 तेवढ्याच धावा झालेत. मला वाटतं मागच्या सत्रामध्ये सुद्धा हीच धावसंख्या पाहिली होती. 26च झाल्या होत्या टीम बॉस फायटरच्या. आणि या वेळेला हिटर संघाच्या सुद्धा 26च आपण धावसंख्या पाहतोय. तशीच धावसंख्या झालेली आहे. निखिलना मात्र आता विकेट मिळवाव्या लागतील. हे 2 विकेट जर मैदानावरती राहिले ना तर मात्र बॉस फायटर संघाला खरं तर या ठिकाणी पराभूत सुद्धा होऊ लागेल कारण निखिल एका बाजूला विनय बघतो त्याच्या माध्यमातून आतापर्यंत षटकार चौकारांची आतषबाजी त्याने 4 बॉलवरती धावा केले 14 आणि समोर रुपेश पाटील म्हटलं तर त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ होऊ शकेल. त्याची विकेट मिळवणं गरजेचं आहे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज लगेच कारण आता 12-21 समीकरण आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी 4 ते 5 धावा यायला पाहिजेत तरच मॅच जिंकू शकतील बॉस फायटर. नावच बॉस आहे. पाहूया निखिलच्या माध्यमातून पुढील षटक फेकलं जाईल. पहिलाच बॉल या षटकामधला रुपेश पाटील साठी. मी म्हटलंच होतं की रुपेश पाटीलची ओळख आहे षटकार चौकार आणि त्याच्या बॅटमधून आलाय या वेळेस षटकार. रुपेश पाटीलचा खेळ मी मला वाटतं 8-9 वर्षापूर्वी पेठच्या मैदानावर पाहिला होता. एवढा जबरदस्त केला होता. कारगर टीमने त्यावेळेला पारगाव संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. एवढा भारी खेळला होता रुपेश पाटील. आणि यावेळेला बऱ्याच वर्षानंतर त्याची बॅटिंग पाहायला मिळते. या वेळेला चेंडू खाली कृष्णा आलेला आहे. कृष्णाने बासुरी वाजवली. इथे जेल सोडलाय. जेल नाही मॅच सोडली. मला वाटतं ज्याने षटकार मारला त्याचा जेल सोडल्यानंतर आता आपल्याला मॅच जिंकणं कठीण होऊन जाईल. धाबा झाले 7 धावांनी या 33 धावा षटकार आणि 1 धाव 33 झालेले आहेत. आता करायचे आहेत 14. आता विनय आला स्ट्रायकिंग यायला त्याच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला मिळू शकेल. पुढच्याच बॉलवरती चांगला फटका. यावेळी विनयच्या बॅट मधून षटकार.
9 बॉल 8. आता समीकरण अगदी पलटवार केला मी म्हणेन, कारण तिथे 47 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. असं वाटलं होती की इथून मात्र चांगली गोलंदाजी झाली तर मॅच जिंकण्यासाठी सोपं होईल. मात्र आता सोपं झालं हिटर 11 संघाला, कारण विनय भगतने चांगली फलंदाजी केली आहे. ऑन साईडला चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग स्टॉपमध्ये नो बॉलचा इशारा याला आणि 5 धावा ॲड केल्या जातील. पुढचा बॉल असेल फ्रीट. मात्र खऱ्या अर्थाने हिटर बॉस फायटर संघाने वेळ वाचवला मला वाटतं आयोजकांचा. एक षटक राखून जर मॅच झाली तर अगदी 5-10 मिनिटाचा वेळ आपल्याला वाचताना पाहायला मिळेल. कारण ऑनचा स्ट्राईक विनयच्या बॅटमधून लॉंग लेग सीमारेषच्या बाहेर अजून एक षटकार आणि मॅच समाप्त केली आहे. जिंकला हिटर 11 रुपेश पाटीलचा संघ.